आमची बस आली आहे आणि आता थोडंसं फिरायला निघालो. छान फिरायला निघालो हो ना. आणि आज थंड आहे, वारा आहे आज, तर मग जरा गरम कपडे घालून बाहेर चाललो. चला तुम्ही. तर आम्ही आज पुन्हा बाहेर पडलो आहे. वीकेंड आहे आणि वेदर पण बरं आहे, म्हणजे काय खूप पाऊस वगैरे नाही आहे किंवा बर्फ तर नाहीच सध्या, आता बंद समर सुरू झालेला आहे. पण वारं आहे, आज क्लाउडी वेदर आहे. तरी ठरवलं की आज बाहेर पडू, छान ह्याचा पण आस्वाद घेऊ. आणि वारं दुपारी 12 वाजेपर्यंत खूप जास्त असणार आहे. पण आम्ही बाहेर पडलो आहे, 2 बस करूनच जायचं होतं. घराजवळच्याच एका मॉलला चाललो आहे. तर थोड्याशा वस्तू घ्यायच्या आहेत, काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत, ज्या खरेदी करायच्या, त्या तुमच्याबरोबर शेअर करीन. आणि त्यासाठी मग आता बाहेर पडलो आहे. तर बस यायला 3 मिनिट आहेत. ये आपण झाडं बघू, ये ना. नाही जायचं आता, बस येणार आहे बाळा. खूप सुंदर हे झाडं, खूपच छान छान आहेत प्लांट्स. आणि फुलांचे प्रकार तर भयंकर, म्हणजे इतकी व्हरायटी आहे की बासीच. ठेवलीत पण इतके छान ना, म्हणजे यांची इथं ना दुकानांचे पण स्ट्रक्चर इतके छान असतात, जे असं दुकानाच्या बाहेर वगैरे ठेवतात विकायला छान. ते पण इतकं काय भुंगा घाबरते राहू. ये इकडे पुढे, सायकल येईल. तर इथं दुकानाच्या बाहेर सुद्धा म्हणजे ज्या विकण्यासाठी वस्तू ज्या ठेवलेल्या असतात त्या पण इतक्या छान ठेवलेल्या असतात. चला आता आपण आपली बस येते, आता समोर पुढे येतो. चला ही नाही जाणार, पुढची येते. टाईट करू आपण. ही नाही जाणार, दुसरी जाणार आहे. येईल 1 मिनिटात. हा माझा फेवरेट, बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं असेल, माझा फेवरेट चौक आहे हा. खूपच छान आहे इथं, सगळं कडेला मस्त छान छान दुकानं आहेत. आईस्क्रीमचं दुकान आहे, फुलांची दुकानं आहेत. आणि बसायला मेन म्हणजे खूप छान अरेंजमेंट आहे. तिथं आम्ही बसून बरेच वेळा फोटो वगैरे पण काढले. बस आली आता, चला मॅम. आणि आता युरोपमधले युरो 2024 चालू आहे, म्हणजे फुटबॉल मॅचेस सुरू आहेत. तर 2 ग्रुप असतात. तर ग्रुप एच्या मॅचेस सुरू झालेल्या आहेत कालपासून, आणि त्यामुळे खूप गर्दी असते इथे. त्याच्याबद्दल मी थोडंसं नंतर बोलते. पण त्यामुळे आम्ही ठरवलं की आज लवकरच बाहेर पडून लवकर घरी यावं, कारण रात्री 7 नंतर वगैरे खूप गर्दी सुरू होईल बसेसला, उबान्समध्ये. मग मुलांना घेऊन शक्य नाही.
फुटबॉल मॅचेस सुरू आहेत. तर मॅचेस काल जर्मनी आणि स्कॉटलंडची झाली म्युनिकमध्ये. म्हणजे पूर्ण ह्या ज्या युरो 2024 चालू आहे त्यातली, तर ह्या युरो 2024 ज्या मॅचेस आहेत त्या पूर्ण युरोपमधले बरेच देश त्याच्यात समाविष्ट असतात. काल जी होती ती जर्मनी आणि स्कॉटलंडची होती. ते अलायन्स अरेना म्हणून एक स्टेडियम आहे फुटबॉल. युजली जे ऑलिम्पिया पार्क आहे तिथे मॅचेस असतात, पण त्या ऑलिम्पिक्सच्या असतात. या ज्या आहेत त्या फक्त युरोप खंडाच्या लिमिटेड आहेत. आणि ठिकठिकाणी स्क्रीन्स लागतात आणि तिथे लोक जमतात आणि खूप मजा करतात. म्हणजे इथे ट्रेंड आहे बियर वगैरे घेऊन एन्जॉय करायचं, तर लिटरली तसं चालू असतं. फक्त एवढंच आहे की खूप गर्दी असते, त्यामुळं आम्ही प्लॅन केलेला नाही आहे जायचं मुलांना घेऊन. आणि रात्रीच्या असतात मॅचेस, म्हणजे साधारण 9 नंतर सुरू होतात, मग यायला 11:30-12. आणि ते अलायन्स अरेनामध्ये जवळजवळ 70,000 वगैरे लोक एका वेळी जमतात मॅच बघायला. त्यामुळे खूप भव्य दिव्य असा प्रोग्राम असतो. तुम्ही सर्च करू शकता, तुम्हाला दिसतील की काय काय तिथे कार्यक्रम असतात. परफॉर्मन्स होतो. नंतर पहिला दिवस असल्यामुळे मग ती ट्रॉफी समोर आणून त्याचं म्हणजे दाखवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या छान. आणि जिथं स्क्रीन लागलेल्या असतात तिथेही भयंकर गर्दी होती. तर मागे आपण मरियन प्लॅट्स दाखवलं आहे म्युनिकमधलं, तर मरियन प्लॅट्समध्ये एक स्क्रीन असते, ऑलिम्पिया पार्कमध्ये स्क्रीन असते. आता या मॉलच्या बाहेर पाहिलं इथेही स्क्रीन आहे. तर छान वाटलं, अक्षरा पण बघून एकदम खुश झाली. पण आत्ता काय नाही आहे, संध्याकाळी मात्र इथे खूप कल्ला असणार आहे. बघू आमच्यातल्या एकट्याला कोणाला जाता आलं तर आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. आणि कालची मॅच ॲज एक्सपेक्टेड जर्मनी जिंकलेली आहे. जर्मनीमध्ये फुटबॉल खूप म्हणजे प्रिय असं मानलं जातं. जसं क्रिकेट आपल्याकडे आहे तसं इथे फुटबॉल ठिकठिकाणी, म्हणजे प्रत्येक घरातलं मूल फुटबॉल, जरी स्कूल म्हणजे त्याचे जरी मुलं फुटबॉल क्लब्स जॉईन करून नसली शिकत तरी गार्डनमध्ये खेळायला गेलं तरी फुटबॉल खेळतात. त्यामुळे खूप इथे फुटबॉलचं हे आहे, असा त्यांच्या खूप मनाच्या जवळचा असा गेम आहे. आणि आम्हाला खूप मजा आली. काल जेव्हा जर्मनी जिंकली ना तेव्हा खूप भारी वाटलं बघून. आपण आज बघू थाई रेस्टॉरंटला जातो. कसं वाटतं लक्षणा टोपी घालायची?
काय आहे रांगोळी? मी तिला सुरू करून देते मग मी बोलते. कारण जेवण आल्या मुलांना कंट्रोल नाही होत. सो असं प्लेट आमचं आज जेवण आहे. अजून याच्यात पदार्थ ॲड होतीलच, पण हे आजचं जेवण आहे. आज जरा वेगळं करायचं ठरवलं. थांब मी हेल्प करते. हा चीज केक आहे आणि हा काहीतरी म्युनिक स्पेशल चीज केक असं नाव होतं. आता खाऊन बघू कसं आहे. आणि हे सँडविच आणि हे ॲपल काइंड ऑफ ब्रेड किंवा केक आहे. मलाही माहीत नाही. खाऊन बघते. छान आहे. म्हणजे असं दालचिनीचा फ्लेवर आहे. तू सांग. आमची थोडीफार खरेदी झाली आहे. आता दुसऱ्या मॉलला जायचं आहे. जी वस्तू घ्यायची आहे ती इथे नाही मिळाली अजूनही. तर आता निघालो आम्ही आणि इथे बघू शकता आता मॅच सुरू झाली आहे. स्क्रीनिंगसाठी सुद्धा खूप छान. काल पहिल्यांदा फुटबॉल मॅच पाहिली. आधी मी कधीच पाहिली नव्हती, पण मला खूप आवडतं. आणि हे म्हणजेच तुमचे अमरदादा सगळ्यांचे हे फुटबॉल प्लेयर आहेत. तर हे फुटबॉल प्लेयर होते आणि होते म्हणजे आहेत अजूनही, फक्त ब्रेक घेतलेला आहे. आता प्रॅक्टिस करत नाही, पण कॉलेज टाईम्समध्ये त्यांनी खेळलेलं आहे. आणि आपल्या इंडियाचे जे फुटबॉल टीमचे जे कॅप्टन होते किंवा आहेत, आता मला माहीत नाही आता आहेत का नाही, बायचुंग जे आहेत त्यांना हे भेटलेले होते. आणि तेव्हा रेग्युलर होतं शाळेत कॉलेजच्या वेळी यांचं गेम स्पोर्ट्स, स्पेशली फुटबॉल. आता नाही आहे, पण इथे जर्मनीत आल्यापासून मी तरी मागे लागली त्यांच्या की तुम्ही सुरू करा. तसं आम्ही ग्राउंडवर जातो आहे सध्या. मी मागे म्हणाले होते डेलाईटसाठी, पण क्लब जॉईन करण्याचा अजून डिसिजन त्यांनी घेतला नाही आहे. आणि माझी तरी खूप इच्छा आहे की त्यांनी क्लब जॉईन करावा प्रॅक्टिससाठी तरी. काय शॉपिंग बघू शकता खूप झाली आहे. शॉपिंग म्हणजे लागणारच गोष्टी आहे. पिठं वगैरे घ्यायची होती तर सगळी खरेदी झाली आहे. खूप जमलो, खूप चाललो. वीकेंड्सला असंच होतं, बाहेर पडलो की खूप चाललं तर होतंच आणि ग्रॉसरी हे ते बऱ्याच गोष्टी, त्यामुळं खर्च आणि चालणं ह्या दोन गोष्टी नक्की होतात बाहेर पडलं की. नाही पडलं की घरात बसूनच चालू असतं. हो ना गं, कसं वाटतंय? कोण? चला तर आपण व्हिडिओ एंड करूयात आता. तर आजचा हा व्हिडिओ सहज सिम्पल, काही असं खूप इन्फॉर्मेटिव्ह असं नसेलही, पण तरी वाटलं की शूट करावं थोडंसं आणि भेटावं तुम्हाला खूप दिवसांनी. त्यामुळे आजचा हा व्हिडिओचा घाट घातला. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.